Good morning, friends. Communication skill unit number 3 of SYBA, information transfer, non-verbal and verbal. In written communication practice, we produce information in the form of paragraph, write-up, diagrams, charts, tables, etc. रिटन कम्युनिकेशन हा जो प्रकार आहे याची प्रॅक्टिस सराव करताना आपल्याला जनरली चार्ट असतात, टेबल्स असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या पण दिलेल्या असतात आणि एकूणच काय तर थिअरी पद्धतीने थेरॉटिकल लिहिलेली जी इन्फॉर्मेशन असते ती आपल्याला नॉन व्हर्बल व्हर्बल आणि नॉन व्हर्बल हे शब्दांकडे जर लक्ष दिलं तर व्हर्बल म्हणजे ज्याच्यामध्ये आम्ही आणि लिहितो जे लिहिलेलं असतं त्याला व्हर्बल असं म्हटलं जातं आणि जे न लिहिता सांगितलं जातं त्याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. हेन्स द प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन हॅज बिकम अ रेग्युलर प्रॅक्टिस अँड रुटीन. आणि या दोघांचा एकच असणारा मुद्दा किंवा एकच असणारा हेतू असतो. द मेन पर्पज ऑफ नॉन व्हर्बल अँड व्हर्बल कम्युनिकेशन इज ओनली टू transfer the information with different ways. In this process, the information remains the same, but the form of information changes. माहिती सारखीच असते पण माहिती सांगण्याची पद्धत बदललेली असते. फॉर नॉन लिंग्विस्टिक फॉर्म टू लिंग्विस्टिक फॉर्म. एखाद्या ठिकाणी भाषा विरहित असलेलं कम्युनिकेशन असतं तर ते भाषेमधून लिहायचं असतं. काही वेळा लिंग्विस्टिक फॉर्ममध्ये असलेलं नॉन लिंग्विस्टिक फॉर्ममध्ये करावं लागतं. त्यालाच व्हर्बल टू नॉन व्हर्बल अँड नॉन व्हर्बल टू व्हर्बल असं म्हटलं जातं. इन शॉर्ट, द वर्ड ऑफ ट्रान्सफर मीन्स टू चेंज पोझिशन ऑर अरेंज समथिंग फ्रॉम वन पोझिशन टू अनदर पोझिशन. ट्रान्सफर या शब्दाचाच अर्थ आपल्याला कळतो की दिस इज चेंजिंग द प्लेस अँड पोझिशन फ्रॉम वन प्लेस टू अनदर in a same way, that is transferring. So information transfer is an activity of production from one form to another form. It can be applied is either spoken or written form. आणि म्हणून एका माध्यमातनं दुसऱ्या माध्यमातनं म्हणजे भाषेच्या असणाऱ्या माध्यमातून नॉन भाषिक माध्यमामध्ये जो बदल किंवा जे संभाषण पोचवलं जातं. इन मेनी प्रेझेंटेशन अँड डॉक्युमेंट्स वी टेन्स टू प्रेझेंट ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा. वन माइट नॉट हॅव टाइम अँड एनर्जी to go through the entire data every time. Hence, it is required to present the data in non-verbal time, like maps, charts, tables, diagrams. आपण काही आकृत्या, नकाशे, काही असणारे टेबल वगैरे जे पाहतो तर हे सर्व जे आहेत हे नॉन व्हर्बल असतात आणि आपल्याला त्याला जर वर्णन करायचं असलं तर त्याच्यामध्ये आपण खूप काही लिहू शकतो. इन ट्रान्सफरिंग डेटा फ्रॉम व्हर्बल टू नॉन व्हर्बल, the given paragraph or the text from need to be transferred to non-verbal. मग ज्यावेळी नॉन व्हर्बल दिलेलं आहे म्हणजेच काय की जे थिअरीमध्ये दिलेलं आहे ते आपल्याला नॉन थिअरी फॉर्ममध्ये घेऊन जायचं असेल मग त्याच्यामध्ये बार असतील, चार्ट असतील, ग्राफ्स असतील, पाय चार्ट असतील किंवा लॉजिक ट्रीज असतील, फ्लो चार्ट असतील, ह्या सर्व प्रोसेस आपण नॉन व्हर्बलसाठी वापरतो. While converting data into the diagrammatical representation, it is required to know which form of a diagram suits the data better, how to convert the data and step involved in it. This kind of representation of a data is one of the vital aspect of reports and proposal. Today, we have software especially meant to convert the data into the diagrammatical form. आता संगणकाच्या इंटरनेटच्या काळामध्ये ह्या गोष्टी फार सोप्या झालेल्या आहेत. नॉन व्हर्बल आयटम्स आर इस्पेशली प्रेफर्ड इन टेक्निकल अँड बिझनेस फील्ड. आणि म्हणून ज्या गोष्टी आवश्यक असतात ते डेटा आपल्याला व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये स्पेसिफिकली कमांड देता बरोबर चेंज करता येतात. To transfer verbal to non-verbal information, following are some
ऑफ द इम्पॉर्टंट टिप्स. काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला हे एक्सरसाइज करताना लक्षात ठेवायचे आहेत. अँड दिस इम्पॉर्टंट points and tips to be noted here. The first one is read the given paragraph. पहिले दिलेला पॅरेग्राफ आपण अतिशय सचत विवेकबुद्धीने वाचला पाहिजे. कॉन्शियसली आपण ते पाहिलं पाहिजे. नोट इट्स इम्पॉर्टंट फीचर, आणि त्याचे जे महत्त्वाचे असणारे फीचर्स आहेत ते आपण समजून घेतले पाहिजे. नो गिव्ह अन अप्रॉप्रिएट टायटल, त्याला योग्य शीर्षक दिलं गेलं पाहिजे. ते सुद्धा त्या पॅसेजच्या थीमला अनुषंगून किंवा जी मध्यवर्ती कल्पना आहे त्याच्यावर दिलं पाहिजे. ट्रान्सफर दिस फीचर्स इन टू फॉर्म्स ॲज पर द क्वेश्चन. आणि मग आपल्याला कोणत्या प्रकारची माहिती विचारलेली आहे, समजा डायग्रॅम दिलेली असेल, चार्ट दिलेला असेल, फ्लो चार्ट दिलेला असेल, किंवा वेगळ्या प्रकारचा टेबल दिलेला असेल, तर ती माहिती नॉन व्हर्बल फॉर्ममध्ये आहे, तर तिला आपल्याला व्हर्बलमध्ये आणायची असेल तर व्हर्बलमध्ये आणताना आपल्याला ते नॅरेटिंग करायचं आहे. एक एक वाक्य लिहून त्याचा आपल्याला विस्तार करायचा आहे. ड्रॉ नीट अँड ॲक्युरेट डायग्राम विथ अ पेन्सिल अँड राईट विथ अ पेन. जिथं आणि अशा प्रकारच्या आकृती काढायची गरज असेल तेव्हा पेन्सिलीचा वापर करणं गरजेचं आहे. Example, read the following paragraph and draw a tree diagram. There are many different kind of musical instruments. They are divided into 3 main classes according the way that they are played. पॅसेज मित्रांनो 139 पेजवर दिलेला, आणि तो पॅसेज आहे की संगीताची जी साहित्य आहेत म्हणजे जे वाद्य आहेत त्याच्यामध्ये आणि एकूण 3 प्रकार पडतात, त्याचे 3 क्लासेस पडतात त्यांच्या वाजवण्याच्या पद्धतीवरनं. सम इन्स्ट्रुमेंट्स आर प्लेड बाय ब्लोविंग एअर इन टू दॅम. काही जे आहेत त्यांना हवा फुंकून आणि वाजवले जातात. दीज आर कॉल्ड ॲज वाइंड इन्स्ट्रुमेंट. आणि ज्यांना म्हणजे जसं बासरी असेल, पावा असेल, किंवा आपण बँड किंवा डी जेमध्ये जे असणारे सनई वादक वगैरे पाहतो, हे सर्व जे आहेत हे वाइंड इन्स्ट्रुमेंट वापरणारे आहेत. सम ऑफ दीज आर सेट टू बी द वूड वाइंड फॅमिली. काही जे असतात ते लाकडाने बनलेले असतात आणि म्हणून त्यांना वूड वाइंड फॅमिली म्हणतात. एक्झाम्पल ऑफ वूड वाइंड फॅमिली इन्स्ट्रुमेंट्स आर फ्ल्यूट, क्लॅरिनेट अँड द हॉर्न. तर पावा असेल, क्लॅरिनेट असेल, आणि ज्याला तुतारी वगैरे म्हणतात, तर असे जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत त्यांना वूड वाइंड इन्स्ट्रुमेंट म्हणतात. देर आर ऑल्सो व्हेरियस अदर वाइंड इन्स्ट्रुमेंट. अजूनही काही असणारे दुसरे हवेने फुंकून वाजवण्याचे माउथ ऑर्गन अँड बॅक पाईप्स. जे माउथ ऑर्गन आहे त्याला पण, आणि ते सुद्धा एक वाजवण्याचंच असणारं इन्स्ट्रुमेंट आहे. सम इन्स्ट्रुमेंट्स आर प्लेड बाय बँगिंग. काही जे असणारे संगीत साहित्य आहे त्यांना आणि स्ट्रायकिंग करून, बँगिंग करून वाजवावं लागतं, जसं ड्रम्स वगैरे आपण पाहतो. Instrument like these are called as percussion instruments. The last big group of musical instrument have string. आणि बाकीचे जे आहेत ते तंतू किंवा तार असलेले, स्ट्रिंग असलेले आणि इन्स्ट्रुमेंट आपल्याला दिसतात. देर आर 2 kinds of stringed instrument. एक्झाम्पल आर हार्प म्हणजे आणि तरफ म्हणतात त्याला, आणि गिटार, व्हायोलिन, सेलो हे जे आहेत, किंवा ज्याला आपण वीणा म्हणतो, तंबोरा म्हणतो, हे सर्व जे साहित्य आहे किंवा जे वाद्य आहेत हे सर्व आपल्याला स्ट्रायकिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये येतात. तर या ठिकाणी आपल्याला पॅरेग्राफ दिला आहे, म्हणून त्याची नॉन व्हर्बल कसं करायचं ते आपल्याला 139 पेजवर दिलेलं आहे. की पहिले त्याने टायटल दिलं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, त्यानंतर त्याचे 3 विभाग केले, वाइंड, पर्शिएशन, स्ट्रिंग, त्याच्यामध्ये प्लेड बाय ब्लोविंग एअर, प्लेड बाय बँगिंग अँड स्ट्रायकिंग, अँड प्लेड बाय मुव्हिंग स्ट्रिंग. मग वाइंड इन्स्ट्रुमेंटमध्ये पुन्हा 2 भाग झाले, वूड वाइंड अँड अदर्स. त्याच्यानंतर स्ट्रिंगमध्ये 4 भाग झाले किंवा 4 प्रकार दाखवले, हार्प, गिटार, व्हायोलिन, सेलो. आणि वूड वाइंडमध्ये फ्ल्यूट, क्लॅरिनेट, हॉर्न, आणि अदर्समध्ये माउथ ऑर्गन आणि बॅक पाईप्स. असं आपल्याला एकूण नॉन व्हर्बल फॉर्ममध्ये चेंज केलेला दिसतो आहे. त्याच्यानंतर पुन्हा लिटरेचर संबंधीचं आणि दुसरा
पॅरेग्राफ आपल्याला दिलेला आहे आणि तो सुद्धा 140 पेज नंबरवर त्याचं आणि आपल्याला एक उदाहरण उत्तरादाखल पण दिलेलं आहे. त्यानंतर बी पार्ट जो आहे त्याच्यामध्ये मात्र नॉन व्हर्बल दिलेलं व्हर्बल आहे आणि त्याला नॉन व्हर्बल करायला लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की तो फ्लो चार्टमध्ये पण करता येतो किंवा आपल्याला सहज मुद्दे देऊन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. तर त्याचीही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी नमूद केलेले दिसतात. ऑब्झर्व द फॉलोइंग पाय चार्ट अँड प्रिपेअर राईट ऑफ अबाउट 100 वर्ड्स डिस्क्रायबिंग कॉजेस ऑफ इन्क्रीजिंग रोड ॲक्सिडेंट. एक असणारा पाय चार्ट आहे, एक वर्तुळ आहे आणि त्याच्यामध्ये एकूण 5 विभाग केलेले आहेत. त्याच्यामध्ये खरं म्हणजे रोड ॲक्सिडेंटची संख्या कशी वाढली आहे त्याच्या संबंधी तो असणारी ती डायग्रॅम आहे आणि त्याचं व्हर्बल फॉर्ममध्ये आपल्याला जर पाहिलं तर त्यांनी सुरुवातीला बघा अंडर एज ड्रायव्हिंग म्हणजे कमी वयाचे जे गाडी चालवणारे आहेत ते 30%, स्पीडिंग बियॉन्ड लिमिट आपल्या वेगाच्या आणि निर्धारित केलेल्या वेगापेक्षा जास्त वेगाने चालणारे 25% आहेत. रॉंग पार्किंगमध्ये जाणारे 15% आहेत. मोबाईलवर चालता चालता गाडी चालवणारे 15% आहेत आणि 15% जे आहेत ते ट्रॅफिकचे नियम न पाळणारे आहेत. तर असं एकूण ॲक्सिडेंट कशामुळे होतात याचं एक वर्णन या ठिकाणी आहे. विथ द इन्क्रीज मोटर व्हेकल ट्रॅफिक ऑन द रोड हॅज इन्क्रीज्ड. वाहनांची संख्या खूप वाढल्या कारणाने अपघातांची संख्या वाढलेली आहे. दिस हॅज रिझल्टेड इज अन इन्क्रीज इन नंबर ऑफ रोड ॲक्सिडेंट एनिवेअर. आपण कुठेही गेलात तरी आपल्याला रोड अपघातांची संख्या वाढलेली दिसते आहे. वाय आर देअर सो मेनी डिझास्टर्स रोड ॲक्सिडेंट. मग हे असे जीवघेणे अपघात का होतात? ॲज पर द पाय चार्ट सर्वे, वरील पाय चार्टच्या असणाऱ्या आणि सर्वेनुसार ॲनालिसिस नियरली 30% ऑफ द ॲक्सिडेंट आर कॉज्ड बाय ड्रायव्हर हू आर नॉट 18 इयर्स. 18 वर्षाच्या खालील असणारे, कमी वयाचे असणारे आणि जे तरुणी आहेत त्यांच्यामध्ये 30% अपघातांचं प्रमाण आपल्याला दिसतं असं सर्वेवरनं आपल्याला कळतं. जो त्यांनी केलेला अभ्यास आहे त्याच्यावरनं कळतं. दे आर विदाऊट लायसन आणि हे 18 वर्षाचे खालील जे वाहक गाडी चालवणारे आहेत हे सर्व लायसन नसणारे असतात, ज्यांच्याकडे परवाना नसतो. इन देअर फ्रेंझी दे ड्राईव्ह इन रिस्पॉन्सिबल मॅनर. हे जे कमी वयाचे पोरं आहेत हे अतिशय बेजबाबदारपणे गाडी चालवतात आणि म्हणूनच अपघात घडतात. द सेकंड मेजर कॉज ऑफ ॲक्सिडेंट लाईन्स इन स्पीडिंग बियॉन्ड लिमिट. आणि काही दुसरा एक असणारा भाग आहे ते म्हणजे काहींना गाडी पण चांगली चालवता येते, ते खरं म्हणजे लायसनधारक पण असतात, पण मात्र ते जास्त स्पीडने अति स्पीडने चालल्यामुळे, वेगावर नियंत्रण न झाल्यामुळे आणि बऱ्याच वेळी अपघाताला आणि त्यांना सामोरं जावं लागतं. द रेकलेसनेस ऑफ ड्रायव्हर्स विच कॉज 25% ऑफ ॲक्सिडेंट. आणि असे आतताईपणाने ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आणि जवळपास 25% ॲक्सिडेंट आपल्याला घडलेले दिसतात. व्हेरी ऑफन ड्रायव्हर इग्नोर्स ट्रॅफिक रूल. बऱ्याच वेळी आणि वाहतूक नियमांचा किंवा पालन न केल्यामुळे पण अपघात होतात. while the result is 15% of road accident, another 15% is caused by the drivers who are talking on their mobile phone while driving. 15% जे आहे ते ट्रॅफिक नियम न पाळण्यामुळे ॲक्सिडेंट होतात, तर 15% ड्रायव्हर मोबाईलवर गाडीवर बोलताना, चालू गाडीवर, चालू वाहनावर बोलतो आणि बऱ्याच वेळी अपघात होतात. रॉंग पार्किंग लीड्स टू अनदर 15. आणि जिथं गाडी पार्क करायला नको त्या ठिकाणी, डेंजर ठिकाणी किंवा चुकीच्या ठिकाणी पार्किंग केल्यामुळे सुद्धा अपघात घडतात. आणि अशा पद्धतीने रोड ॲक्सिडेंट कॅन बी लेसन्ड इफ एव्हरी ड्रायव्हर अंडरस्टँड हिज मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी. प्रत्येक ड्रायव्हरने जर आपली नैतिक जबाबदारी पाळली, मग तो 18 वर्षापासून कुठल्याही वयाचा असेल, तर दे शुड बी रादर व्हेरी केअरफुल अँड कॉशियस.
and if they will follow the rules, then there will be uh, increasingness of accident will get shortened, and the world will become very beautiful without accident. This is what the information which has been provided here, but our main purpose is only this, that the information has given in a pie chart and it should be narrated through the language, and that narration is called as now verbal. So this is what verbal and non-verbal communication unit number 3 in the communication skill comes to an end. Thank you. Jai Maharashtra. Vande Mataram.